वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्तावाचे वाचन करताना अनेक उच्चार चुकीचे केले. आशा भोसले रसिकांच्या हृदया सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, विनोद बुद्धी ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. कोणताही संवाद नसताना छापील भाषण वाचताना उच्च पदावरील व्यक्तीकडून झालेली चूक अतिशय गंभीर आहे. विशेष म्हणजे त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या कोणाही आमदाराने याबद्दल आक्षेप घेतलेला नाही. नंतर मात्र बाहेर राहुल नार्वेकर यांच्यावर प्रचंड टीका सुरू झाली. शिवसेनेचे नेते, माजी खासदार आणि सामना दैनिकाचे संपादक संजय राऊत यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपण त्यावेळी जर सभागृहात उपस्थित असतो तर अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट फेकून मारला असता, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मित्रांनो, विशेष म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे 6 खासदार अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. तेव्हापासून संजय राऊत संतप्त झाले आहेत. राऊत हे दररोज जाहीरपणे या खासदारांना अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ करीत आहेत. सांस्कृतिक महाराष्ट्राच्या समृद्ध प्रतिमेची संजय राऊत हे सध्या दररोज हत्या करीत आहेत, ती देखील जाहीर पत्रकार परिषदांमधून. तेव्हा त्यांच्या विरोधात कोणती कृती केली पाहिजे, त्यांना काय फेकून मारलं पाहिजे, याचे उत्तर त्यांनीच द्यावे. उघड्या शेजारी नागडं उभं राहिलं म्हणून राहुल यांचा गुन्हा दुर्लक्षित करता येणार नाही. मित्रांनो, संजय राऊत यांनी पेपरवेट फेकून मारण्याचा जो उल्लेख केला, त्यानिमित्ताने एक जुनी आठवण तुम्हाला सांगतो. याच विधानसभागृहामध्ये दिवंगत आमदार जांबुवंतराव धोटे यांनी सभापतींच्या दिशेने पेपरवेट फेकून मारला होता. साधारण 1970च्या सुमाराची ही घटना आहे. विदर्भवीर म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे हे अतिशय संतप्त आणि आक्रमक नेते होते. सभापती बाळासाहेब भारदे यांच्या दिशेने त्यांनी पेपरवेट फेकून मारला होता. ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदली गेली आहे. पुढे धोटे निलंबित झाले वगैरे, तो राजकारणाचा भाग वेगळा. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला मराठी येत नाही, त्याच्या तोंडून काही शब्द चुकून उच्चारले जातात तर आपण समजू शकतो. पण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडून तेही शोक प्रस्तावासारख्या गंभीर प्रसंगी मराठीतील अनेक चुका झाल्या तर, आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्या भाषणाची चर्चा सुरू झाली तर नेमकं काय घडलं, हा प्रश्न केवळ राहुल नार्वेकर यांच्या पुरता मर्यादित आहे का, की महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या मराठी बद्दलच्या दृष्टिकोनाचा आरसा आहे? काय झालं ते आपण बघू. अलीकडेच पावसाळी अधिवेशन सुरू झालं. ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले. परंतु भाषणातील अनेक उच्चार आणि शब्दांमधील नार्वेकर यांनी केलेल्या एकूण 26 चुका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. नार्वेकरांच्या भाषणाची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. विशेष म्हणजे हा कोणताही उत्स्फूर्त संवाद नव्हता. हा शोक प्रस्ताव आधीपासून तयार केलेला होता. छापील स्वरूपातील अधिकृत मजकूर होता. अशा परिस्थितीतही जर एवढ्या चुका होत असतील तर लोक प्रश्न विचारतील, नार्वेकर साहेब, तुम्ही इयत्ता पहिली तुकडी ड मध्ये आहात का? या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की हा आशा भोसले यांच्यासाठीचा नव्हे तर मराठी भाषेसाठीचा शोक प्रस्ताव वाटत होता. राज ठाकरे यांची भूमिका अनेकांना पटो किंवा न पटो, पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. कारण हा प्रश्न राजकारणाचा नाही मित्रांनो, हा प्रश्न मराठी भाषेच्या सन्मानाचा आहे. आशा भोसले यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे शब्दांचा अचूक उच्चार आणि स्पष्टता. त्यांना श्रद्धांजली वाहताना उच्चारांच्या चुका झाल्या
हीच या घटनेतील सर्वात मोठी विसंगती आहे. आशाताईंनी एक गाणं म्हटलंय, फिरोनी नवी जन्मे नवी, असं म्हटलंय त्यांनी. पण विधानसभेतील मराठीचे उच्चार ऐकल्यानंतर काही जण म्हणतील पुन्हा जन्म घ्यायचा, विचारही दोनदा करा, किंवा आशाताईंच्या गाण्यात मराठीचा गोडवा आहे आणि इथे मराठीचे असे उच्चार ऐकून मराठी प्रेमींना धक्का बसतो. मित्रांनो, शोक प्रस्तावाचा छापील मजकूर वाचताना जर एवढ्या चुका होत असतील तर उद्या कोणी अध्यक्षांना आशा भोसले यांचे एखादे गाणे म्हणायला सांगितले तर काय अवस्था होईल, कल्पना करा. शोक प्रस्ताव वाचतानाच इतकी अडचण येत असेल तर आशाताईंच्या गाण्यातील शब्द, भाव आणि उच्चार सांभाळणे किती कठीण जाईल याचा विचार करा. मित्रांनो, यावेळी एक जुना चित्रपट आठवतो. जुना म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचा, सर्वांनी बघितला असेल, आमिर खान, 3 इडियट्स. या चित्रपटात एका कार्यक्रमातील भाषणात काही शब्द बदलले जातात विनोद म्हणून. चमत्कार ऐवजी बलात्कार असा शब्द योजला जातो आणि वक्ता भाषणाच्या आवेशात, ओघात त्याचा अर्थ न समजता तेच शब्द वाचत राहतो. तो प्रसंग चित्रपटात होता. लोक हसले, टाळ्या वाजल्या. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलेली घटना विनोदाचा भाग नव्हती. ते राज्याच्या सर्वोच्च लोकशाही संस्थांपैकी एका संस्थेचे अधिकृत कामकाज होते. यातील फरक समजून घ्यायला हवा. आता काही जण म्हणतील, अरे चूक झाली असेल, एवढे काय मोठे. हो, चूक कोणाकडूनही होऊ शकते. पण सामान्य व्यक्ती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यामध्ये फरक असतो. ज्या व्यक्तीकडे संपूर्ण सभागृह चालवण्याची जबाबदारी आहे, ज्या व्यक्तीच्या प्रत्येक शब्दाची अधिकृत नोंद घेतली जाते, त्या पदावरून अपेक्षाही मोठ्या असतात. विशेषतः मराठी भाषिक राज्याच्या विधानसभेत हे होणारच आहे. एवढं गांभीर्य, तेही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरही झाले. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. मराठीच्या नावाने आपण अनेकदा राजकारण पाहतो. फलक मराठीत असावेत, भार मराठीत व्हावा, कार्यालयांमध्ये मराठीचा वापर व्हावा, या सर्व मागण्या योग्यच आहेत. पण मराठीचा सन्मान फक्त रस्त्यावरच्या फलकांपुरता मर्यादित असू नये. तो विधान भवनाच्या आतही दिसला पाहिजे. मराठीचा अभिमान भाषणांमध्ये नाही तर आचरणात दिसला पाहिजे. मित्रांनो, हा विषय राहुल नार्वेकर यांच्या वैयक्तिक टीकेचा नाही. हा विषय महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मराठीला नेमके कोणते स्थान आहे याचा आहे. आशा भोसले यांचे संपूर्ण आयुष्य हे शब्द, स्वर आणि उच्चारांच्या अचूकतेचे उदाहरण राहिले. त्यांच्या शोकप्रस्तावाच्या निमित्ताने मराठी उच्चारांवर प्रश्न उपस्थित होणे ही खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. विचार करण्यासाठी आणि लाजिरवाणी बाब आहे. मराठी भाषा वाचवण्यासाठी मोर्चे काढायचे, फलकांवरून आंदोलन करायचे. पण विधानसभेतच मराठीची अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्य मराठी माणसाने प्रश्न विचारायचा नाही का? आपल्याला काय वाटतं? विधानसभा अध्यक्षांकडून अशा पदावर अधिक भाषिक तयारी अपेक्षित असावी का? की फक्त एक साधी मानवी चूक म्हणून सोडून द्यावी? कारण सामान्य माणूस आपल्या नेत्यांकडे पाहूनच शिकत असतो. म्हणून आजचा प्रश्न फक्त एवढाच आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण आपल्या सार्वजनिक जीवनातील मराठी खरोखरच अभिजात झाली का? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. तुमचं मत कमेंट्समध्ये लिहा. हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला, नाही आवडला, जे काय आहे ते पण लिहा. आवडला तर शेअर करा आणि आपले हे चॅनल जे आहे विदेश इन्साइट्स हे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी संजय झेंडे आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.